आणि अधिक वेळ घेणार नाही, कारण 1:30 वाजता लाडक्या बहिणीचे मोठे सख्खे भाऊ, कारण सावत्र चुलत भरपूर आहे, ज्यांनी आम्हाला लाडक्या बहिणीच्या पगाराला व्यत्यय आणला त्याला मी सख्खे म्हणत नाही, त्याला सावत्र चुलत म्हणतो. आणि म्हणून 1:30 वाजता देवगावला तिन्ही तालुक्याची एकत्रित सभा होती. आपल्या सर्वांना तिथं जायचं आहे. सर्व लाडक्या बहिणी हजर आहे. लासूरून आलेले आमचे सन्माननीय रितेश भाऊ मुनत असतील, राजू भाऊ संगेकर असतील, त्यांच्यासोबत सर्व पदाधिकारी असेल. मी रितेश शेठला राजू भाऊला विनंती करेल की पुढे यावं. निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने मी शिवरायला सकाळी बोललो, काही निवडणूक विकासाच्या कामावरती त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. तालुक्याचा, गावाचा, सरकारचा, गटाचा, गणाचा खऱ्या अर्थाने जो माणूस त्या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करतोय, विकास करतोय, त्याच्या पाठीमाग राहून त्याचे उमेदवार निवडून देण्याची निवडणूक आहे. माझ्यापूर्वी बाळू काकाने मी खूप काही मोठं भाषण गोळवाडीला करावं असं अपेक्षित नाही, परंतु सर्वात मोठं काम जर या ठिकाणी जर झालं असेल त्या गोळवाडीचे तमाम शेतकऱ्याचे 7 कोरे करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. विधानसभेला प्रकाशावर नेमकं घटना अशी घडली का विधानसभेच्या काही दिवस अगोदर शासनाचं प्रशासकीय मान्यता आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. कॅबिनेटचा निर्णय झाला. डी.के. पाटील शासनाने प्रशासकीय मान्यता काढली तर रामकृष्ण गोदावरीचं 64,25,00,000 रुपयाचं कर्ज माफ झालं. आपल्या सर्वांच्या विरोधकांनी भाषण केली या 14, 15, 16 गावात. रमेशनी चॉकलेट दिलं. एकेरी भाषेत उल्लेख केला. मला मान्य आहे, मला काही दुःख नाही. आमदारांनी चॉकलेट दिलं, आमदारांनी लॉलीपॉप दिला, काही होणार नाही. परंतु जेव्हा पुण्यावरतून स्वतः मी चेक आणला आणि जिल्हा बँकेला दिला तेव्हा अक्षरशः ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती टीका केली त्याच्या दोन्ही बाजूला चपरा बसल्या. 64 कोटी रुपये माफ झालं. सुरुवातीला 2078 शेतकरी होते, परंतु आताच्या काळामध्ये वारसाने 7-12 आजोबाच्या नावाने, वडिलाच्या नावाने, आता मुलाच्या नावाने. मी एक दिवस बँकेमध्ये जाऊन चौकशी केली. ते मला म्हणले वारसापर्यंत 5,000 लोकांची 7 कर्ज माफ झाले. आणि म्हणून आता एक काम मी त्या ठिकाणी केलं. अजून आपल्याला दुसरं काम करायचं आहे. रामकृष्ण गोदावरी जशी माफ झाली तशी जर चालू जर झाली तर जवळजवळ जयगावचं धरणापर्यंत जर पाणी आलं तर 30 गावाचा प्रश्न मिटणार आहे. आज रितेश भाऊ परसोडा नव्हतं, बेंदवाडी नाही, करंजगाव नाही, धोंदलगाव नाही, जळगाव नाही, शहाजतपूर नाही, अमरनाथपूरवाडी नाही. बाळूभाऊ कर्णावर थांबा थोडस. बाळू सेठ थांबा. आणि म्हणून त्या ठिकाणी मी सांगेन का फक्त 14 गावाचा विषय नाही तर 30 गावाचा या ठिकाणी विषय आहे. जर आमचं जर रामकृष्ण गोदावरी चालू जर झालं 30 गावाचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. आता आपले तर 5-6 गाव हक्काचेच आहे या सर्कलमध्ये. आणि म्हणून थोडस बळ माझ्यासारख्याला द्या, थोडं बळ द्या. विधानसभेला काही गावांनी बळ दिलं, पालखेड, खिरडी, पण काही गावं त्यांना असं वाटलं नवनाथ हो काही चॉकलेटच दिलं का काय, ते जरा कमी पडलं है ना. कारण समोरचे लोक विरोधत होते, ते काय आपल्या बाजून नव्हते. आणि म्हणून थोडस बळ द्या. आणि मी आता मागतो काय, मी एवढंच मागतो का आमचे 2 उमेदवार आहेत, दोन्ही धनुष्यबाणाची बटणं दाबा. याच्या पलीकडे काही मागत नाही है ना, याच्या पलीकडे काही मागत नाही. जर आपले 7 कोरे जर झाले असेल तर ज्यांच्यामुळे एकनाथरावजी शिंदे साहेबांमुळं
आमदारामुळे 7 बारे कोरे झाले, आपण त्यांच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे, एवढंच डोक्यात ठेवा. बाळू काकाने पंचगंगाचा विषय शिवरायला सांगितला. आपला हा पट्टा पूर्णपणे ऊस बागायतदाराचा पट्टा आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आपण त्या ठिकाणी लावतो, परंतु विनायक कारखाना बंद झाल्यामुळं ऊसाचं प्रमाण आपलं कमी झालं. परंतु मी 2च वर्षामध्ये निर्णय घेतला आणि 22-23ला शिंदे साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि पंचगंगा साखर कारखाना वैजापूर तालुक्याचा हक्काचा कारखाना आपल्याला मिळाला. एवढं मोठं काम कधी आयुष्यात होत नाही. कारखाना उभा राहणं इतकं सोपं नाही. विनायकरावांचं स्वप्न होतं, विनायकरावांना निघून गेले, परंतु 25 वर्षे कारखाना काही व्यवस्थित चालला नाही आणि कारखाना उभा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. शिवना टाकळीचा विषय या ठिकाणी आला. रितेश सेठ 140 कोटी रुपये दिले. 14-13 पासून सुधारित प्रमाच्या प्रतीक्षेत होतं. 13-14ला सुधारित प्रमा दाखल झाल्या. धोंदलगावकरांना चांगलं माहिती आहे. सुरेश भाऊ, सुधारित प्रमा नाही मिळाल्या. 10-12-13 वर्ष सुधारित प्रमा नाही मिळाल्या. 24ला शेवटी 140 कोटी रुपयाच्या सुधारित प्रमाला त्या ठिकाणी मान्यता मिळाली. आता 140 कोटीचं टेंडर आहे. जर ते काम जर त्या ठिकाणी जर झालं आणि ओव्हरफ्लोचं पाणी जर दहेगावला आलं तर सर्वात मोठा विकास या परिसराचा त्या ठिकाणी होणार आहे. आज तुम्ही पाहिलं असेल तर वैजापूरला 38 कोटी आणले. मी फक्त 38 कोटी कशासाठी? नारंगी सारंगी धरण पारखेड धरणाचं ओरतोचं पाणी 38 कोटी रुपये त्या ठिकाणी आणले. आज मी पाहतोय, मला 6 वर्ष झाले आमदार होऊन, कंटिन्यू 4 वर्षापासून नारंगी सारंगी भरलेलं आहे. 4 वर्षापासून. आणि त्याच्या अगोदर फक्त 23 वर्षात 3दाच भरलं बाळू काका. युवकांनी हे सुद्धा रेकॉर्ड घेतलं पाहिजे का नारंगी सारंगी एवढा मोठा आपल्या शहराचा प्रोजेक्ट 23 वर्षात 3दा भरतो आणि आता या 6 वर्षामध्ये 4दा भरतो. 38 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी टाकले आणि नारंगी सारंगीला ओव्हरफ्लोचं पाणी पालखेड धरणाचं त्या ठिकाणी आणलं. आणि म्हणून हे पाण्याचे जेवढे प्रोजेक्ट आहे ते करण्याचं काम त्या ठिकाणी प्रामुख्याने मी हाती घेतलं. डांबरीकरण किती झाले या गोष्टी मी काही सांगणार नाही, परंतु रामनगरचा विषय मुद्दाम या ठिकाणी निघाला. रामनगरचं पहिल्या टप्प्यात आपण खडीकरण केलं. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मला वाटतं डांबरीकरण चालू झालं असेल. बरोबर केलं डांबरीकरण झालं, कारण मी काही गेलो नाही एवढ्याच्या. आणि म्हणून गेले अनेक वर्ष मला प्रत्येक वेळेस निवडणूक आली कोणीतरी कारण सांगायचं, बोलायचं सर रामनगर जोडा बर का, रामनगर जोडा बर का. आता रामनगर तर जोडलंच राहुल, परंतु पारखेड ते शिवराई सुद्धा टप्प्याटप्प्याने जोडून टाकला. जेवढं मधलं भाग होतं समृद्धी जवळ ते सगळं त्या ठिकाणी पारखेड ते शिवराई 3 टप्प्यामध्ये 1.5 किलोमीटर त्या ठिकाणी आपण जोडलं. आता कुणीतरी सांगल का आम्ही पण होतो, तुम्ही गुत्तेदार होते, कारण गुत्तेदाराचा आमदाराचा लय मोठा जमीन असल्याचा फरक आहे राजू है ना. काल एका ठिकाणी मी बोललो, काल रितेश भाऊ एका ठिकाणी हसता हसता बोललो बरं का, काही राग कोणावर टीका टिप्पणी नाही. मी म्हणलं उद्या असं होऊ नये, एखादे ऊस तोडणीचे कामगार येतील आणि ऊस तोडतील आणि तलाट्याकडे जातील आणि म्हणतील ऊस आम्ही तोडला, 7-12 आमच्या नावावर करून द्या. असं होऊ नये. काल सहज मी बोलून गेलो एका ठिकाणी, कारण शेवटी कॉन्ट्रॅक्टरचं काम करावं. काम ज्यांनी आणले त्याला प्रामाणिकपणाने हे त्यांनी आणलं म्हणून सांगावं. आणि या ठिकाणी प्रामुख्याने सांगेल का गावातला जरी उमेदवार असला, दिली ना 2दा संधी, मी पण होतो ना. आपण काय केलं याकडे लक्ष दिलं पाहिजे, बरोबर, याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी मागच्या वेळेस थोडं राग बोलून गेलो, मी काही बोलणार नाही राग हात, परंतु जे रमेश बोरारेने आपल्यावरती काही प्रमाणामध्ये उपकार तर केले का नाही त्याला विसरू नका. फक्त विनंती एवढीच आहे, त्याला विसरू नका. टीका टिप्पणी काय करायचं ते करा, परंतु थोडेफार माझ्यावरही उपकार एवढं बोला, बस काम झालं त्या ठिकाणी. आणि म्हणून प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगत असता मी सांगेन का तुमच्या
विकासासाठी जो माणूस कामाचा आहे त्याला त्या ठिकाणी भरभरून मतदान त्या ठिकाणी केलं पाहिजे. मी सकाळी सकाळी शिवरायला बोललो, रामकृष्ण गोदावरी जरी आठवली तर मला वाटतं धनुष्य बाणास सोडून पुढे बोट जाणारच नाही. उमेदवार चांगले दिलेले, सुभाष काका उमेदवारी कधी पद भोगलं नाही. स्वर्गीय विश्वनाथ ताना होते, बाबाच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे. तेव्हापासून सुभाष काकाकडे कोणतंही पद नाही, परंतु सुभाष काकाचं 91 नंबरची गाडी प्रत्येकाच्या सुखादुःखात हजर आहे का नाही? मला सांगा, गोळवाडी असू द्या, दहीगाव असू द्या, पारखेड असू द्या, शिवरे असू द्या, बंदाळी सागज असू द्या, धोंदलगाव असू द्या, लासूर असू द्या, अमरनाथपूरवाडी असू द्या, बेंदवाडी असू द्या, मिरजनगर असू द्या, शहाजपूर असू द्या, जळगाव असू द्या, सरकत आहेच हो. पण सरकारच्या पलीकडे सुभाष काकाची गाडी त्या ठिकाणी प्रामुख्याने सर्वांच्या सुखादुःखात आहे. आणि मग सुभाष काकाला विसरता कामा नाही. मागच्या वेळेस सुभाष काकाची गाडी थोडीहून आपल्यामुळे उठली, आता उठता कामा नाही. कामाची माणसं आहे, प्रत्येकाच्या सुखादुःखात आहे. माझासारखा त्यांचा जामीन घेतोय आणि मग चांगला उमेदवार आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. निशाणी धनुष्यबाण, 7 तारीख धनुष्यबाणाचं पहिलं बटन दाबायचं आहे. आणि दुसरं राहुल भाई आहे, कमी वेळ डेव्हलप झाला नाही किशोरप्पा, किसकायला गो कमी वयात डेव्हलप झाला. काल तर आमचे सगळे बोलले मला म्हणले काय अगोदर राहुलचं लग्न करायचं तर राहुलला पंचायत समिती दिली म्हणलं तुम्ही, है ना. पण सगळ्या गावाची माणसं बोलतात, युवक बोलतात, नाही चांगलं पोरगं दिलं, निश्चित सेवा करणार आहे, पळणार आहे, धावपळ आहे. तुम्ही पाहिलं असं का एका महिन्यामध्ये 1000 लोकांना पालखीला किट दिले आपण भाऊ काका. 1000 किट कामगार कल्याण इतकं सोपं नाहीये. मग कामगार कल्याण असू द्या, संजय गांधी असू द्या, श्रावण बाळ असू द्या, विहिरी असू द्या, गायगोठे असू द्या, मातोश्री पानंद रस्ते असू द्या, आता हे झालं एक कामाची यादी. पण उद्या 100% तुम्ही पंचायत समितीचे मेंबर आणि तुम्ही झेडपीचे मेंबर होणार आहे. आता याला सोडून बऱ्याच गोष्टी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गाव पातळीवरती आणायच्या आहेत. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, एखाद्याला सहज वाटतं. परंतु माझ्याकडे ऑफिसमध्ये दररोज बरेच लोक येतात, काही कामात इतकी किरकोळ राहतात, पण मी कधी म्हणत नाही की तुझं लई छोटं काम आहे, कशाला आमदाराकडे आला. मी म्हणतो नाही, आमदाराच्या ऑफिस समोर जेवढे पायाचे जोडे, बूट चप्पल जेवढे जास्त दिसतील तो आमदार कामाचा. आणि म्हणून मी म्हणतो नाही, काही जरी काम असलं मी वायरमॅनला फोन करतो, मी ग्रामसेवकला फोन करतो. मला जर वाटलं जगनदादाचं काम होतं ना, मी एखाद्या शिपाईला सुद्धा फोन करतो. मला कमीपणा वाटत नाही, मी म्हणतो काम झालं पाहिजे. तसं यांना दोघांना निवडून द्या, निश्चित माझे ओझं कमी होईल. हे गावाचं येतील, कामं करतील, छोटे असू द्या मोठे असू द्या, निश्चित त्यांच्यामुळे मदत होईल, काम वाढल. 100ची स्पीड 120 कशी होईल ते त्या ठिकाणी आपण पाहू. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना नम्रपणाने विनंती करीन, आपल्याला 1:30 वाजता देवगावला सभेला जायचंय. अजून 2 गावाचा प्रचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून 7 तारखेला आपण दोन्ही धनुष्यबाणाची बटणं दाबा आणि सुभाष काकाच्या रूपाने झेडपीला माणूस पाठवा, राहुल भैयाच्या रूपाने पंचायत समितीला माणूस पाठवा, एवढी नम्रपणाने विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय